नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेतच असाल तर आज आहे दीप अमावस्यास, म्हणजेच दिव्यांची पूजा करायची असते ह्या दिवशी. कारण दुसऱ्या दिवसापासून आता श्रावण महिना चालू होता. आता बरेच जण गटेरी म्हणून करतात की नाही पूजा माहीत नाही, पण आता मला जेव्हापासून कळायला लागलं आहे तेव्हापासून मी नक्कीच करते पूजा. इथे दिवे चांगले धुवून पुसून घेतली, त्यानंतर कणिकसुद्धा मळून घेतली, कारण कणकीचे सुद्धा आपल्याला दिवे करायचे आहेत. आता हे दिवे खास करून मुलांना ओवाळण्यासाठी बनवतात आणि हे दिवे कोणी 5 बनवते किंवा 7 बनवतं, तर मी शक्यतो 5च करते. बघा मस्त असं कणकीचे ना 5 दिवे करून घेते. बघा पहिला दिवा हा असा मस्त बनवून घेतलेला आहे. अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा मला दिवे करून घ्यायचे आहेत, तुम्हाला व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे. हे बघा छान असे 5च्या 5 दिवे करून घेतलेले आहे. त्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये ना वाती नंतर लावून घेणार आहे. त्यानंतर इथे बाकीचे दिवे चांगले पुसून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये मी वाती लावून घेतलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये सुद्धा मी तेल टाकून घेते छान असं. बघा थोडंच तेल ॲड करणार आहे, जास्त करणार नाही, कारण लहान मुलं आहेत घरामध्ये, त्यामुळे थोडंफार भीतीसुद्धा वाटते. कारण कसं आहे, कधी मुलांचा धक्का लागला किंवा त्यांना चटका लागू शकतो किंवा अजून काही गोष्टी होऊ शकतात, त्यामुळे शक्यतो मी तेल कमीच टाकते, कारण मुलांच्या हाईटपर्यंत येत असते. त्यानंतर सर्वात आधी देवाकडचा दिवा लावून घेतला होता, त्यानंतर त्याला काच ठेवून घेतली होती आणि सर्वात आधी देवाचे पाया पडून घेतलं होतं. त्यानंतर मग इथे बाकीचे जे दिवे आपण घेतलेले आहेत, म्हणजे समई आणि दिवे आहेत, ते सुद्धा आता मी लावून घेणार आहे. बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते त्याचप्रमाणे, कारण मंदिराच्या खालीच मी इथे एक फळी लावून घेतलेली आहे, त्याच्यावरच मी शक्यतो सगळ्या पूजा करते. हे बघा समई सर्वात आधी मी इथे हे बघा लावून घेतलेले आहे. त्याचप्रकारे सगळे दिवे मी लावून घेणार आहे. आता तुम्ही म्हणाल की फक्त साधीच पूजा केलेली आहे, आता मला जेवढं शक्य झालं त्याचप्रमाणे मी करून घेतलेलं आहे. जर कुठे चुकत असेल तर आपलं मला लहान म्हणून माफ करा आणि नक्की आपल्याला असंच सपोर्ट करत राहा. जेवढेही माझे नवीन जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना सांगेन की जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करून घ्या. आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील, कोणत्या विषयावरती, तर तेही मला कमेंट करून सांगा, मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन. हे बघा सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून घेतल्यानंतर आहे ना, मी इथे बघा स्वतःलासुद्धा हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे कणकीचे दिवे आहेत ते सुद्धा लावून घेतलेले आहेत, तुम्हाला व्हिडिओत दिसल्याप्रमाणे. त्याच्यानंतर आहे ना, मी इथे अगरबत्ती आणि धूपसुद्धा लावून घेतलेलं आहे. आणि साधारण ही पूजा ना मी 7च्या नंतरच केलेली आहे, कारण बहुतेक जणांकडून मी ऐकलं आहे की 7च्या नंतर करायचं काहीतरी. ह्या पूजेचं पण एक वेळ आहे, त्या वेळेतच आपल्याला ही पूजा करायची आहे. बघा धूप आणि अगरबत्ती छान असं देवाला दाखवून घेतले, समईंनासुद्धा दाखवून घेतलेलं आहे. बघा साधी सिंपल अशी पूजा केलेली आहे. फुलं वगैरे काही मला मिळाली नाहीत आणि झाडांनासुद्धा आत्ता ह्या पावसाळ्याच्या दिवसात फुलं येत नाही आहेत. बघा साधी सिंपल अशी पूजा केलेली आहे मी. तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल, जर काही अजून करायचं असेल तर मला नक्की सांगा, पुढच्या वेळेपासून तेही करेन. आता त्यानंतर मी बाहेर गेले होते टेरेसवरती, तिथेसुद्धा तुळस आहे, तुळशीलासुद्धा हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. आता इथे बरीच अशी झाडं आहेत जी मी लावलेली आहे. त्यानंतर हे बघा अगरबत्ती दाखवून घेतलेली आहे तुळशीला, त्यानंतर दिवा ठेवून घेतलेला आहे. आता बाकीचे सुद्धा इथे बघा थोडा ना वारासुद्धा येत होता, त्यामुळे मी म्हटले की दिवा आतच ठेवू, म्हणजेच दिवा विझणार नाही. त्यानंतर छान असं तुळशीलासुद्धा नमस्कार करून घेतला आहे बघा. त्यानंतर घरी आले, घरी येऊनसुद्धा मुलीला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. त्यानंतर तिला पण छान असं दिव्यांनी ओवाळून घेतलेलं आहेच, म्हणजे तिच्यावरची जी काही वाईट दृष्टी असेल किंवा तिची चिडचिड असेल, तिला जे काही वाटत असेल म्हणजे दुखत खूपच असेल तर ते निघून जावं ह्यासाठी. आता इथे दोघांची मारामारी चालली होती, मी बसणार. त्यानंतर आता ह्यालासुद्धा मी कुंकू लावून घेतलेला आहे आणि छान असं ह्याचीसुद्धा पूजा करून घेतलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोच बरोबर बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करून घ्या. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.